नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे सीएमई पुणेकरता इथं भरती असणार आहे मित्रांनो, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगसाठी. याच्यामध्ये पुण्याकरता वॅकन्सी निघालेली आहे. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरसाठी वॅकन्सी असणार आहे. एकूण इथे 79 पदांसाठी इथं भरती जाहीर झाली. दोघी पदांना मिळवून इथं अप्लाय करण्यासाठी मग बीई बीटेक एमई एमटेक एमएससी पीएचडी वाले अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत देणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे संपूर्ण माहिती ऐकून घ्या, लगेच अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो आपल्याला. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरायचं नाही मित्रांनो. ओके, ही जी वॅकन्सी असणार आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगसाठी सीएमईसाठी पुण्याकरिता वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो आता वॅकन्सी जी असणार आहे, रिक्वायरमेंट असणार आहे असोसिएट प्रोफेसरसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे एक पद. याच्यामध्ये बीई बीटेक कम्प्युटर सायन्स, एमई एमटेक कम्प्युटर सायन्स, आयटी वाले, डाटा सायन्स वाले अप्लाय करू शकता. फर्स्ट क्लास आपण पास झालेले पाहिजे. याच्यामध्ये बीई बीटेक एमई एमटेक मध्ये पीएचडी डिग्री वाले पण अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला 6 वर्षाचा रिसर्च पब्लिकेशनचा आपल्याला ऍक्टिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये आपण डिग्री झालेली पाहिजे. मिनिमम आपल्याला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ओके, आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पीएचडी वाल्यांसाठी. ओके, याच्यामध्ये गेट क्वालिफाय आपण झालेलं पाहिजे. टीचिंग एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे मित्रांनो. ए आय आपल्या ए आय स्पेशलिस्टमध्ये. ओके, त्यानंतर आपल्याला जी पोस्ट असणार आहे सेकंड पोस्ट अप्लाय सायन्ससाठी वॅकन्सी असणार आहे. फिजिक्ससाठी त्याच्यामध्ये एक पद असणार आहे. मास्टर डिग्री एमएससी वालेचे अप्लाय करू शकतो. 50% त्यांना पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये नेट सेट आपण दिलेली पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर पीएचडी वाल्यांसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. 6 वर्ष आपल्याला इथं 8 वर्षाचा इथं आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे आहे. 2 वर्ष पीएचडी वाल्यांसाठी नेट सीट आपण क्वालिफाय झालेली पाहिजे आहे याच्यामध्ये. 11 टीचिंग एक्सपिरियन्स आणि आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे याच्यामध्ये. ओके, टीचिंगमध्ये. आता त्याच्यानंतर मित्रांनो आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 2 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये बीई बीटेक एमई एमटेक वाले अप्लाय करू शकता. यांचं पण सेम असणार आहे. पीएचडी वाले पण अप्लाय करू शकता. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स, पीएचडीसाठी 2 वर्षाचा अनुभव. याच्यामध्ये गेट क्वालिफाय, टीचिंग एक्सपिरियन्स आणि रिसर्च एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे मित्रांनो. केमिकल्स इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये 2 वॅकन्सी बीई बीटेक एमई एमटेक वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पण आपल्याला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 2 वर्ष पीएचडी वाल्यांसाठी एक्सपिरियन्स पाहिजे. गेट क्वालिफाय, टीचिंगचा एक्सपिरियन्स आणि रिसर्च एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला. मशीन डिझाईनसाठी एक वॅकन्सी बीई बीटेक एमई एमटेक वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पीएचडी वाले पण अप्लाय करू शकता. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि आपला 2 वर्ष एक्सपिरियन्स पीएचडी वाल्यांसाठी. गेट क्वालिफाय आणि टीचिंग एक्सपिरियन्स आणि रिसर्च एक्सपिरियन्स पाहिजे याच्यामध्ये पण. त्याच्यानंतर आता पुढचं असणार आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरसाठी 2 वॅकन्सी बीई बीटेक एमई एमटेक वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पीएचडी डिग्री वाले अप्लाय करू शकता आणि आपल्याला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. पीएचडी वाल्यांसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. तर गेट क्वालिफाय, रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे आहे. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटसाठी 2 वॅकन्सी बीई बीटेक एमई एमटेक वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पण आपल्याला पीएचडी वाले पण अप्लाय करू शकता. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स, 2 वर्षाचा पीएचडी वाल्यांसाठी एक्सपिरियन्स. गेट क्वालिफाय, रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे याच्यामध्ये पण. इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सी असणार आहे. एक वॅकन्सी बीई बीटेक बीई बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता. पीएचडी वाले अप्लाय करू शकता. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि 2 वर्षाचा पीएचडी वाल्यांना एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके, बाकीच्यांना 8 वर्ष असणार आहे बीई बीटेक एमई एमटेकला. बाकीच्यांना इथं पीएचडी वाल्यांना 2 वर्षाचा. गेट क्वालिफाय पाहिजे आपण, रिलेव्हंट आपल्याला टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे याच्यामध्ये. बिल्डिंग डिझाईन अँड ड्रॉइंग डिझाईन, ग्राफिक डिझाईन, ॲटोकॅडसाठी, ॲग्रिकल्चरसाठी वॅकन्सी सारी एक वॅकन्सी. याच्यामध्ये आपल्याला बीआर्च एमआर्च ॲग्रिकल्चर आपण पाहिजे मित्रांनो. ओके, ॲग्रिकल्चर वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. पीएचडी डिग्री वाले पण अप्लाय करू शकता. 8 वर्षाचा अनुभव लागणार याच्यामध्ये बीए आणि एमए वाल्यांना. बाकीच्यांना येतं पीएचडी वाल्यांना 2 वर्षाचा अनुभव. याच्यामध्ये गेट क्वालिफाय पाहिजे आपण, रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे मित्रांनो. ओके, आता मॅथमॅटिक्ससाठी वॅकन्सी सारी एक वॅकन्सी. मास्टर डिग्री एमएससी वाले अप्लाय करू शकता. मॅथमॅटिक्स वाले 55% मधून आणि पीएचडी वाले पण अप्लाय करू शकता. याच्यामध्ये 8 वर्षाचा एक्सपिरियन्स, पीएचडी वाल्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. रिलेव्हंट आपल्याला टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे आहे. नेट सेट क्वालिफाय पाहिजे आपण. त्यानंतर आपण GIS अँड फील्ड सर्व्हेसाठी वॅकन्सी असतात एक. बीई बीटेक सिव्हिल वाले एमई एमटेक वाले अप्लाय करू शकता. पीएचडी डिग्री वाले आपल्याला याच्यामध्ये आपल्याला
8 वर्षाचा एक्सपिरियन्स, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, PhD वाल्यांसाठी गेट क्वालिफिकेशन पाहिजे आहे. रिलेव्हंट आपल्याला टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपल्याला वॅकेन्सी असणार आहे असिस्टंट प्रोफेसर ऑन कॉन्ट्रॅक्टसाठी. याच्यामध्ये पण आपल्याला कॉम्प्युटर सायन्ससाठी वॅकेन्सी असतात 3. याच्यामध्ये काय असणार आपल्याला BE-BTech फ्रेशर्सवाले अप्लाय करू शकणार आहे फक्त. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सवाले होते सगळे, याच्यामध्ये फ्रेशर्सवाले अप्लाय करू शकता. ओके. असिस्टंट प्रोफेसरमध्ये याच्यामध्ये BE-BTech, ME-MTech वाले अप्लाय करू शकता. फर्स्ट क्लास पास पाहिजे आहे. आपण याच्यामध्ये गेट क्वालिफाय, टीचिंग एक्सपिरियन्स आणि आपल्याला PhD वाले अप्लाय करू शकता. आपल्या सायन्स फिजिक्ससाठी आपल्याला याच्यामध्ये 2 वॅकेन्सी, मास्टर डिग्री MSc वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला PhD MPhil नाही तर आपण रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स नीट सेट क्वालिफाय वाले अप्लाय करू शकता. आपल्या फॉर सायन्स केमिस्ट्रीसाठी 2 वॅकेन्सी, मास्टर डिग्री MSc वाले अप्लाय करू शकतो. केमिस्ट्री वाले केमिस्ट्रीसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला MD आणि MPhil वाले रिलेव्हंट एक्सपिरियन्स वाले नेट सेट क्वालिफाय वाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 4 वॅकेन्सी असणार आहे. BE-BTech इलेक्ट्रिकल इंजिनियर, ME-MTech इलेक्ट्रिकल इंजिनियर, पॉवर सिस्टम, कंट्रोल सिस्टम वाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय पाहिजे, रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे, PhD वाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रॉनिक्ससाठी 2 वॅकेन्सी असणार आहे. BE-BTech वाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय, रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. ओके. केमिकल इंजिनियरसाठी 10 वॅकेन्सी असणार आहे. BE-BTech मेकॅनिकल वाले अप्लाय करू शकता. ME-MTech वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय, रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. ओके. मशीन डिझाईनसाठी आपल्याला 8 वॅकेन्सी, BE-BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय पाहिजे, रिलेव्हंट आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर इंजिनिअरसाठी 9 वॅकेन्सी असणार आहे. BE-BTech सिव्हिल वाले, ME-MTech वाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय आणि रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे टीचिंगमध्ये. ओके. कॉन्ट्रॅक्शन मॅनेजमेंटसाठी मित्रांनो वॅकेन्सी आणि कॉन्ट्रॅक्शन मॅनेजमेंटसाठी 5 वॅकेन्सी, BE-BTech ME-MTech वाले अप्लाय करू शकता. गेट क्वालिफाय आणि टीचिंग एक्सपिरियन्स PhD वाले अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर, वॉटर इंजिनियर आणि इन्फॉर्मेशन इंजिनिअरसाठी 8 वॅकेन्सी असणार आहे. BE-BTech सिव्हिल इंजिनिअरिंग वाले, इन्फॉर्मेशन वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय, रिलेव्हंट टीचिंग एक्सपिरियन्स PhD वाले अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर तर लास्टमध्ये आलेले येतात बिल्डिंग डिझाईन अँड ड्रॉइंग अँड ग्राफिक्स अँड AutoCAD आणि ॲग्रिकल्चरसाठी 2 वॅकेन्सी, B-Arch आणि M-Arch वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये गेट क्वालिफाय, फ्रेशर वाले, रिलेव्हंट एक्सपिरियन्स फ्रेशर दोघे अप्लाय करू शकता. PhD वाले अप्लाय करू शकता. ओके. जिओलॉजीसाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला MSc जिओलॉजी वाले इथं अप्लाय करू शकता. 55% मध्ये आपण पास झालेले पाहिजे. ओके. याच्यामध्ये आपल्याला MPhil PhD वाले अप्लाय करू शकता. नेट सेट क्वालिफिकेशन पास. मॅथमॅटिक्ससाठी 5 वॅकेन्सी, मास्टर डिग्री MSc मॅथमॅटिक्स वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये PhD MPhil टीचिंग रिलेव्हंट एक्सपर्ट नेट सेट क्वालिफाय पास. इंग्लिशवाल्यांसाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. इंग्लिश MS करता PhD MPhil वाले आपण अप्लाय करू शकता. नेट सेट क्वालिफिकेशन वाले. ओके. GIS फील्ड सर्व्हिससाठी 2 वॅकेन्सी असणार आहे. BE-BTech वाले इथं अप्लाय करतात. सिव्हिल MTech मध्ये, BE-BTech मध्ये. याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय पाहिजे, आपण रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे आहे. टोटल आपल्याला 64 वॅकेन्सी बघायला मिळतात. टोटल वॅकेन्सी 79. ओके. म्हणजे 64 वॅकेन्सी असणार याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 20 त्याच्यामध्ये 15 का 14 होत्या. ओके. त्याच्यामध्ये किती होतं? 15 का 14 होतं. त्याच्यामध्ये 15 होता आणि याच्यामध्ये 64. ओके. अशा पद्धतीने 79 वॅकेन्सी. आणि पॅकेजबद्दल बोलायला गेले असोसिएट प्रोफेसरसाठी जी वॅकेन्सी असणार आहे 1,31,400 एवढी सॅलरी असणार आहे. असिस्टंट प्रोफेसरसाठी 57,700 रुपये एवढी सॅलरी असणार आहे. एज लिमिट आपल्याला 65 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी आता पद्धत असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. 1 वर्षापर्यंत मॅक्झिमम असणार आहे. 6 मंथ आपल्याला याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर असणार आहे. बिकम अवेलेबल फॉर 6 मंथ. किंवा इंटरेस्टेड कॅन्डिडेटसाठी तर मित्रांनो आता रिझ्यूम आपल्याला टाकायचे ॲड्रेसवर, ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आपला रिझ्यूम. चांगला बिल्ड करायचा आपला रिझ्यूम बघा चांगल्या पद्धतीने यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. FEMCME@gmail.com या वेबसाईटवर आपल्याला पाठवायचं आहे. 15 दिवस नोटिफिकेशन आल्यापासून 15 दिवसाच्या आत. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला रिझ्यूमच पाठवायचा आहे. फक्त कोणतेही फॉर्म भरायचं नाही. रिझ्यूमवर आपल्याला इंटरव्ह्यू होणार आहे. आणि तुम्हाला इथं काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारपूस करू शकता की विचारायचं असेल तर. ओके. याची आपल्याला जी ईमेल ॲड्रेसची लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि आपल्याला PDF फाईल डाउनलोड करायचं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, Instagram ID, Facebook ID वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे.
आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. ओके मित्रांनो, आणि काय आपल्याला माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आणि फेसबुक आयडीला मेसेज करू शकता. त्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओला. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. असे जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.